म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा, की ज्यांना पत्रकारितेतला आदर्श मानला होता, त्यांनी सुद्धा हे धाडस दाखवलेलं नाही. त्यावेळेचा केसरी बघितलात तर 1919च्या अंकामध्ये 4 पानी टॅब्लॉइड मोठा केसरी यायचा. त्याच्या 4थ्या पानावर डाव्या कोपऱ्यात त्यांनी छापलंय की आम्ही छत्रपतींना इतकी वर्ष समजून घ्यायला चुकलो, इथून पुढे आम्ही कुठलीही आगळीक लेखणीत करणार नाही. त्यामुळे या 8 वर्षामध्ये वेदोक्ताच्या नाही त्या गोष्टी शाहू महाराजांना सहन कराव्या लागल्या आणि चारित्र्यहनन हा त्यातला सगळ्यात मोठा भाग होता. कारण तेवढ्या एकाच प्रकारे त्यांना नमवणं शक्य आहे हे बहुतेक तत्कालीन ब्राह्मणशाहीच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यातून हे घडलं असावं. पण या सगळ्या प्रकरणात शाहू महाराज ताहून सुलाखून निघाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेच्या पूजा अर्चा ज्या बंद झाल्या त्यासाठी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. तो म्हणजे बहुजनांना त्यांनी पूजेचे आणि याचे अधिकार देऊन टाकले. आपल्या सेवेकरांना सांगितलं की त्यांना शिकवा आणि याही लोकांना आता पूजा अर्चा सांगू द्या. त्यामुळे इतका प्रचंड घोळ कोल्हापूर करवीर प्रॉव्हिन्समध्ये त्यावेळेला झाला की असं व्हायचं की एखादा नावाही सकाळी उठायचा, लोकांच्या दाढ्या करून दे, केस कापून दे, ब्राह्मण आले तर त्यांचे गोटे करून दे, शेंडी ठेवून दे, ही सगळी कामं करायचा. दुपारनंतर शुचिर्भूत व्हायचा, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर कोणाच तरी हातात कागद घेऊन लग्न लावत असायचा, रात्री कोणाच तरी मर्तिक सांगत असायचा, एखादा चांभार दिवसभर काहीतरी चपलांना खेळ ठोकत असेल, दुपारनंतर तो सगळा शुचिर्भूत व्हायचा, कुठेतरी जाऊन पूजाच सांगत असायचा, कुठे आणखीन काही पवित्र करत असायचा. त्यामुळे घोळ एवढा मोठा झाला की अरे बापरे, आता ही लोकही पूजा अर्चा सांगायला लागली, मग व्हायचं कसं. आणि मग पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये एक सभा झाली आणि त्यातनं एक खास असं त्यांचं एक 4-5 लोकांचं शिष्टमंडळ कोल्हापूरला महाराजांना भेटायला आलं. शिष्टमंडळाचे जे प्रमुख होते ते महाराजांपुढे आले, म्हणले महाराज, पुण्यामध्ये ब्राह्मण सभेमध्ये एक शिष्टमंडळ निर्माण झालं आणि त्यांनी असा एक खलिता आपल्यासाठी दिलेला आहे. आम्ही सर्व विचारविनिमय केलेला आहे लोकमान्यांची आणि त्यातून आम्ही हा निर्णय घेतला आहे की आता तुम्ही बहुजनांनाच पूजेचे आणि वेदोक्ताचे सगळे अधिकार देऊन टाकलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही त्यातनं आता माघार घेत नाही म्हणले. त्यांनाही पूजा अर्चा सांगू द्या म्हणले. अट एकच आहे म्हणे, तुम्ही चातुर्वर्ण्य हा वर्ग विरहित नाही आणि चातुर्वर्ण्य हा जास्त करून कामाशी निगडित आहे असं म्हणतात, जातीशी आणि जन्माशी नाही. महाराज म्हणले हो. म्हणले ते कर्माधिष्ठित आहे चातुर्वर्ण्य हे दाखवण्यासाठी तुम्ही जे केलेले आहेत तसंच आमचं म्हणणं आहे की ब्राह्मणांचं हे कर्म आहे, म्हणजे आमच्या पोटासाठी आम्ही पूजा सांगतो म्हणले. त्यामुळे म्हणले त्याची दक्षिणा जी आहे त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतो. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की बहुजनांनी पूजा सांगायला काही हरकत नाही, त्याची जी दक्षिणा त्यांना मिळते तेवढी त्यांनी ब्राह्मण सभेकडे जमा करावी म्हटले. म्हणजे म्हणले आमचं सगळं पोट जे काय चालतंय ते होईल. महाराज म्हणले वा, चांगली कल्पना आहे म्हणले. एक पाऊल तर पुढे आलात की त्यांची पूजा अर्चा तर काढून घेत नाहीत म्हणले. आता 1-2 प्रश्न विचारू का म्हणले. प्रतिनिधी बोलू का म्हणले. प्रतिनिधी म्हणले हो विचारा ना. विचारा. काय. नाही म्हणले, एवढे चांगले शुद्ध सुचिरभूत कपडे अंगावर आहेत कसं काय. म्हणले म्हणजे काय, देवाचं नाव घ्यायचं तर आपण मुळात पवित्र शुद्ध असला पाहिजे, त्यामुळे रोज स्वतःच्या हाताने धुवून बाहेर दोरीवर वाळत घालतो स्वच्छ व्यवस्थित, ते घालून रोज सकाळी बाहेर पडायचं शुचिर्भूत झालं. नाही म्हणले, दाढी बिडी सगळं शेंडी बिंडी घेरा चांगला तुळतुळीत कोरलेलं आहे व्यवस्थित. म्हणजे काय म्हणले, स्वतःचा वस्त्र आहे, घरात धारेचा दगड आहे, रोज सकाळी उठल्यावर आधी स्वच्छ, देवापुढे जाताना कसं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. नाही म्हणले बरोबर आहे, पण स्वतः कपडे धुता, स्वतः घरच्या वस्त्रांनी करता, म्हणजे यांना हव्याचं आणि धोव्याचं दोन्ही कामं तुम्हीच करताय की म्हणले. मग तेवढी त्याची दक्षिणा तुम्ही इकडे जमा करा, ही दक्षिणा तिकडे द्यायला सांगतो म्हणले. हाय काय नाही काय म्हणले. माझ्या मते दुसऱ्या क्षणाला ते खलिता घेऊन ते सगळे प्रतिनिधी मागच्या मागे निघून गेले असतील की या माणसाची वाद घालण्यात अर्थ नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की इतकं सहजगत्या त्या विषयाशी निगडीत राहून निर्णय क्षमतेपर्यंत पोचणं आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा हे शक्य आहे. फक्त त्यातनं घेतलं पाहिजे. आपल्याकडं सगळं लाल फितीच्या कारभारामध्ये जे अडकत असतं की ही फाईल इकडं गेली तिकडं गेली. आता गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये बऱ्यापैकी कामं होत असतील, पण विधानसभा आणि इकडं माणसाने आमच्यासारखा बुद्धिवादी माणूस सुद्धा गोंधळून जाईल की कुठल्या चेंबरमधनं कुठल्या चेंबरपर्यंत फाईल घेऊन जायचं असतं आणि काय करायचं असतं. त्यामुळे सामान्य माणसांसाठी निर्णय घेताना हे त्या पद्धतीने तत्काळ घ्यावे लागतात. किंबहुना राज्यकर्त्याच्या मनात असेल तर ते होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण शाहू महाराजांनी अनेकदा आपल्या आयुष्यात घालून दिलं. आपल्याकडे दुर्दैवाने इतिहासाचा अभ्यास नीट कधीही होत नाही. किंबहुना मला तर नेहमी असं वाटतं, मी शाळेपासून जो काही इतिहास शिकलो, इतिहास शिकवण्याचीच पद्धत शिक्षणशास्त्रात आपल्याला काहीतरी विचित्र आहे. सनावळ्या पाठ करणे, कोण कोणास कुठे काय म्हणाले, युद्ध झालं असेल तर ते कुठल्या भूमीवर झालं, कुणाकुणामध्ये झालं, हरलं जिंकलं असेल तर कोण, मेलं असेल तर कोण, तह झाला असेल तर तहाच्या अटी काय होत्या. साधारणतः सदाशिवराव कुठे पडले आणि विश्वासराव कसे रडले याच्यात आपला सगळा इतिहास संपतो. माझ्या मते ह्या ज्या सनावळ्या निर्माण होतात, या सनावळ्यांच्या मध्ये जे घडत असतो तो इतिहास असतो आणि तो शिकवण्याची पद्धतच आपल्याकडे नाही.
आणि म्हणूनच असेल कदाचित असं नेहमी म्हणलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा वर्तमान लडखडता असतो आणि भविष्य अंधारात असतं. आपला इतिहास आपण खऱ्या अर्थाने कधीच समजून घेतलेला नाही. जो चुकीचा इतिहास शाहिरांनी रंगवलेला, नाटककारांनी रंगवलेला आपल्यापर्यंत आला तोच पाहिला. मग रायगडची फिल्म करत असताना मला नेहमी वारंवार जाणवायचं की त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि म्हैसूरच्या एका राजाकडे देणगी मागायला केळकर गेले होते, नचिम केळकर, आणि ते म्हणले की ती शिवाजी महाराजांची समाधी पडली आहे विजेच्या लोळानी, ती आम्हाला परत उभी करायची पूर्वेकडे, त्यासाठी पैसे द्या. आता सरळ पैसे शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणं हे त्या राजाला शक्य नव्हतं. त्या 3 दिवस नचिम केळकरांना नुसतं बसवून ठेवलं. का नाही म्हणे महाराज मौनात आहेत, महाराज शोकात आहेत, असं रोज उत्तर सरदाराचं. काय झालंय, महाराजांचं आवडतं कुत्रं मेलं म्हणले. आणि मग 4थ्या दिवशी त्यांना बोलवून भेट दिली आणि असं सांगितलं की हे पैसे देतो, अट एकच, माझ्या कुत्र्याची समाधी उभी करा. म्हणजे म्हणलं कुत्र्याच्या समाधीला पैसे दिलेत असं वाटेल. आणि म्हणून मग राजसन्यास नाटकातल्या प्रसंगानुसार तिथे एक जे बाजूला छोटंसं तुळशी वृंदावन होतं त्या ठिकाणी ते कुत्र्याचं शिल्प उभं केलंय. आजही युगाच आपण इतिहासात समजतो की महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि त्याने म्हणे महाराजांच्या चित्तेत उडी टाकली. हा इतिहासच नाही हे आपल्याला माहिती नसतं.